मुंडे साहेब पहिल्यांदा जेव्हा युतीचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावं, विशेषतः झोनबंदीच्या जोखंडातून मुक्त करावी म्हणून मोठं आंदोलन केलं होतं. शरद जोशींनी संभाजीनगरला उपोषणही केलेलं होतं आणि त्या काळामध्ये मुंडे समिती नेमली गेली होती आणि झोनबंदीच्या बेड्या आमच्या पायातल्या मुंडे साहेबांनी तोडलेल्या होत्या. त्या काळापासून मुंडे साहेबांच्या अखेरपर्यंत म्हणजे 2014 पर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. 2004 ते 2009 मी त्यांच्याबरोबर आमदार म्हणून विधानसभेत काम केलं. 2009 ते 2014 त्यांच्याबरोबर मी लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम केलं आणि अतिशय जिव्हाळ्याचे माझे आणि साहेबांचे संबंध होते. त्यांच्या आग्रहामुळेच न करण्यासारखी चूक माझ्याकडून झाली होती, ते म्हणजे एनडीए मध्ये मी गेलेलो होतो, परंतु साहेब गेल्यानंतर मी ही चूक दुरुस्त केली. तर साहेबांच्या आग्रहाखातरच मी गेलेलो होतो. विशेषतः 2004 ते 2014 या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मुंडे साहेबांची होणारी घुसमट मी जवळून बघितलेली होती.